कभी अलविदा ना कहना. गेलेल्या काळातल्या नॉस्टॅल्जिक आठवणी काढता काढता वर्ष संपलं. एक संपलं दुसरं सुरू होण्याच्या बेतात. त्या संधिकालाचा हा क्षण. जुन्याला निरोप आणि नव्याचं स्वागत करायचा हा क्षण. श्रोते हो, आपल्या हिंदी सिनेजगतामध्ये एक मोठं वैशिष्ट्य आहे की नुसता प्रसंग सांगा, अगदी त्या क्षणासाठी लिहिलेलं आहे असं वाटावं इतकं चपखल गाणं तयारच असतं. अर्थात हे फक्त आपल्या जुन्या सोनेरी काळासाठीच लागू आहे बरं का. हां, बघा, या संधिकालातल्या स्थित्यंतराच्या क्षणासाठीही आपलं गाणं तयारच आहे. चित्रपट बेटी बेटे, वर्ष 1964. सुनील दत्त आणि सरोजा देवी. आवाज अर्थात लता दीदींचा. गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन आणि निर्माते निर्देशक LV प्रसाद. एक गरीब बहीण झोळीत ठेवलेल्या आपल्या भावाला झोका देऊन झोपवते आहे असं दृश्य होतं. दिवस संपलेला आहे, संध्याकाळी सरून गेली आहे आणि रात्र पडते आहे. त्यावेळी ती तान्ह्या भावाला अंगाई गीत गाऊन जोजवते आहे. वर्ष संपतानाही तेच तर होत असतं. शैलेंद्रनं श्रोत्यांना जणू शब्दरूप द्रोणामध्ये ठेवून सगळ्या आसमंताचं विहंगम दृश्य दाखवलं आहे. बघा, सो गया चमन चमन, सो गई कली कली, सो गए हैं सब नगर, सो गई गली गली. सो गया चमन चमन, सो गई कली कली, सो गए हैं सब नगर, सो गए गली गली. बेटी बेटेतले हे बहीण भाऊ अतिशय गरीब आहेत. कसं तरी जीवन जगतायत. त्यांच्यासाठी आज हा नकोसाच आहे. त्यांची सगळी आशा केंद्रित झाली आहे उद्यावर. आणि तसं पाहिलं तर आपलं तरी काय वेगळं असतं म्हणा. हे वर्ष कसं तरी गेलं, आता निदान पुढचं तरी चांगलं येईल हीच तर आशा घेऊन असंख्य लोक सरत्या वर्षाला निरोप द्यायला सामोरे जात असतात. जुन्या वर्षाला निरोप देताना, चित्रपटसृष्टीच्या भाषेत अलविदा करताना त्याच शब्दावरून आज कितीतरी गाणी आठवत आहेत. अनारकली आला होता 1953ला. त्यात बादशहानं भिंतीत चिणून ठार करायची शिक्षा दिलेली अनारकली भिंतीआड चिणली जात असतानाच एक दृश्य होतं. लता दीदींच्या आवाजात राजेंद्र कृष्ण यांचे प्रवाही शब्द आजही बेचैन करून टाकतात. मरत असताना सुद्धा अनारकली संदेश देते आहे तो प्रेमाचा. अनारकलीनं आणि याच कथेवर निघालेल्या मोगलाई आझमनं कितीतरी दशकं रसिकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं. तरुण हृदयाला भावणारे राजेंद्र कृष्ण यांचे शब्दच तसे होते.
गाण्याचे शेवटचे शब्द होते अलविदा अलविदा, पण भावना मात्र होती पुनर्भेटीची. राजपुत्राशी दासीचं प्रेम या जगातल्या बादशहाला मान्य नव्हतं. त्यानं दासीला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली, पण तिच्या विश्वासाप्रमाणे त्या जगाचा बादशहा मात्र अधिक दयाळू असणार होता. त्याला प्रेमाची खरी किंमत माहीत होती. तो राजकुमाराचं आणि दासीचं प्रेम यात भेदाभेद करणार नाही अशी अनारकलीला खात्री होती. त्यामुळं या जगात नाही तरी त्या जगात आपण नक्की भेटू असा विश्वास ती तिच्या सलीमला देते. राजेंद्र कृष्ण आपल्या शब्दातून अक्षरशः चित्र उभं करायचे. प्रेमाचं बक्षीस म्हणून मरण समोर आलं तरी अनारकली आयुष्यातल्या त्या शेवटच्या क्षणाला कवटाळताना म्हणते, निरागस चेहऱ्याच्या अनारकलीला चिणलं जातानाचे ते दृश्य पडद्यावर दिसायचं. शेवटची वीट ठेवली जाऊन तिचा चेहरा दिसेनासा झाला की सिनेमागृहात शेकडो हुंदके ऐकू यायचे. दृश्य हलवून टाकणारं होतंच, पण लता दीदीने म्हटलेलं शेवटचं अलविदा अलविदा ऐकताना गलबलून यायचं. त्या काळच्या सिनेमाचं प्रेक्षकांचं हे वैशिष्ट्यच होतं की सगळं प्रेक्षागार एकाच भावनेच्या पुरात वाहून जायचं. सी रामचंद्र या गीताला संगीत देताना चिंतेत होते, कारण हे दृश्य तर सिनेमाचा क्लायमॅक्स होता. त्यावेळी संगीतकार रोशन त्यांच्याकडं एका समारंभाचं निमंत्रण द्यायला आले. तेव्हा सिनेसृष्टीमध्ये हल्लीसारखी गळेकापू स्पर्धा आलेली नसल्यामुळं 2 संगीतकारामध्ये सहज आदानप्रदान व्हायचं. स्वाभाविकपणेच दोघांची या विषयावर चर्चा झाली. काही क्षणात रोशन यांनी गीताचं सांगीतिक नोटिंग एका चिठ्ठीवर लिहून दिलं आणि हे अजरामर गाणं सी रामचंद्र यांच्या नावावर जमा झालं. पण रोशन यांनी ही गोष्ट कुणालाही कधीही सांगितली नाही. ती जाहीरपणे सांगितली खुद्द सी रामचंद्र यांनीच. कोणतंही वर्ष संपताना एक हुरहुर मनाला घेरून असतेच. या वर्षानं आपल्याला इतकं काही दिलं, आपल्या ओंजळीतून काही अलगद काढून नेलं, कित्येकदा तर जीवाशी जडलेली माणसंच उचलून नेली. ती आता कधीच परत भेटणार नाहीत, नुसती दिसणारसुद्धा नाहीत, ही जाणीव जीवघेणी असते. अशावेळी शब्द आठवतात ते गीतकार तन्वीर नक्वी यांचे. मधुबाला नावाच्या अप्सरेला आवाज अर्थातच दीदींचाच होता. शिरीन फरहाद यांच्या अजरामर प्रेमकथेवरच्या 1956ला आलेल्या त्याच नावाच्या सिनेमाला संगीत होतं एस मोहिंदर यांचं. प्रेमाची अपरिहार्य शोकांतिका नक्वी यांनी अगदी 2च ओळीत मांडली होती.
या क्षणभंगूर जगात कितीही गोड वाटलं तरी कशातच रमणं काही खरं नाही. एखादं वर्ष काय किंवा उभं आयुष्य काय, प्रत्येक आनंदाला अंत आहे. प्रत्येक भेटीचा शेवट निरोप आहे. तरीही जगायचं म्हटल्यावर उद्याच्या भेटीची आशा ठेवणं इतकंच आपल्या हाती उरतं. हाही विचार राजेंद्र कृष्ण यांनी रोमांचक पद्धतीने मांडला होता. सिनेमा होता भरोसा. संगीतकार रवी आणि गायिका लता दीदी. आज की मुलाकात बस इतनी कर लेना बातें कल चाहे जितनी आज की मुलाकात बस इतनी. भेट आता संपणं भागच आहे असं सांगणाऱ्या प्रेयसीला प्रियकर म्हणतो, अच्छी नहीं होती है जिद इतनी देखो हमें तुमसे है प्रीत कितनी. निकाह चित्रपटामध्ये असाच कॉलेजचा एक निरोप समारंभ असतो. गाणं होतं हसन कमाल यांचं. महेंद्र कपूरच्या दमदार आवाजातल्या या गाण्यात शेवटच्या निरोपाच्या वेळीसुद्धा पुनर्भेटीची आशा ठेवावी हे सांगणारा विचार उत्कटपणे मांडला होता. अभी अलविदा मत कहो दोस्तों न जाने कहाँ फिर मुलाकात हो न जाने कहाँ फिर मुलाकात हो क्योंकि बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी ख्वाबों ही में हो चाहे मुलाकात तो होगी. आयुष्याच्या शेवटी काही राहिलं नाही तरी बरोबर जगलेल्या क्षणाच्या आठवणीचा, खोल जाणवलेल्या भावनांचा खजिना माणसाबरोबर राहतो. ये साथ गुजारे हुए लम्हात की दौलत जज्बात की दौलत ये ख्यालात की दौलत कुछ पास न हो पास ये सौगात तो होगी कुछ पास न हो पास ये सौगात तो होगी बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी. यावर्षी आपण काही आठवणी जागवल्या, आपापले हळवे क्षण हृदयाच्या खोल गाभाऱ्यात अनुभवले. काळाच्या पडद्याआड निघून गेलेल्या कलावंतांच्या आवाजात, त्यांच्या शब्दात आपण आपल्या दुःख आणि आनंदाचा पुन्हा प्रत्यय घेतला. संपलं हे वर्ष. शेवटी किशोरदांच्या आवाजात, बप्पी लहरींच्या सुरांवर अमित खन्नांचे शब्द गुणगुणत वर्षाला निरोप देऊया. चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना. आणि त्याचबरोबर परस्परांना हा विश्वासही देऊया, बीच राह में दिल भर बिछड़ जाए कहीं हम अगर और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर हम लौट आएंगे तुम यूं ही बुलाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना. चलते
अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। लेखक श्रीनिवास बेलसरे. दूरध्वनी क्रमांक 7208633003. वाचन दत्ता सरदेशमुख.